अशोक खरातचा अजित पवारांच्या विमान अपघाताशी संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। कारण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी कॅप्टन अशोक खरातचे VSR कंपनीच्या पायलट सोबतचे फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केला। तर विमान अपघात झालेल्या VSR कंपनीच्या संबंधितासोबत खरातचे फोटो समोर आल्यानं अपघातामागे खरात तर नव्हता ना, काही वेगळा विषय होता का इथे असा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनीही उपस्थित केला। काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी बारामती आणि देवगिरी बंगल्याच्या समोर जादूटोण्यासारखा एक अघोरी प्रकार करण्याचा काही प्रयत्न केला। हा जो काही प्रयोग झाला हा या कॅप्टन अशोक खराताच्या सांगण्यावरून झाला का, आणि जर केला असेल तर कोणी केला असेल, कोण त्या दादांच्या जीवावर उठलं होतं। म्हणजे कॅप्टन अशोक खरात याचा धागा जर त्या पूजा विधीपर्यंत जात असेल, अघोरी पूजापर्यंत, आणि त्यानंतर तो धागा जर VSRच्या मालकापर्यंत जात असेल तर दादांच्या घातपात प्रकरणात या बाबाचा हात असल्याचा संशय अजून बळावतो। अजितदादांच्या विमान अपघाताच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बाबाचा तपास झाला पाहिजे। अजितदादा पवार यांच्या बारामती आणि मुंबईतील देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर जादूटोणा करण्यासंदर्भातल्या ज्या काही वस्तू असतात त्या सापडल्या होत्या। हा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांनी हा उपद्व्याप केला होता का, अजितदादांवर असा काही जादूटोणा, याचीही आता चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। अजितदादांच्या संदर्भात जे काही संशयाची वेगवेगळे मुद्दे एलिमेंट्स आहेत त्यात कॅप्टन खरात, त्यांच्या संदर्भातले अनेक लोक हे यात सहभागीत आहे का, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आपण केलेला आहे, त्या कायद्यानुसार तसाही गुन्हा यांच्यावर दाखल केला पाहिजे। अमोल मिटकरी यांनी देखील एक फोटो ट्विट केला होता। त्या फोटोमध्ये VSR च्या लोकांबरोबर हेच खरात होते। आत्ताच्या घटनेला त्यांचीही अशी शंका आहे की रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे दोघं त्यांचे भक्त, त्यात VSR बरोबरचे त्यांचे फोटो, तर याच व्यक्तीने कुठेही अजित पवारांचा घात केला आहे का असं त्यांना दाट संशय आहे, आणि तसा त्यांनी ट्विट देखील केलाय।